उभे राहिले, पण लोकांनी जागा दाखवली। आता गरज आहे बंटी बबलीच्या जोडीतला एकाला हरवलंय, एकाला दुसरी अजून जागा दाखवायची गरज आहे। का जागा दाखवायची गरज आहे? माझ्याकडे वेळ कमी आहे, त्यामुळे घाई घाईने फक्त 3-4 मुद्दे सांगते की का गरज आहे। एक, एम्प्लॉयमेंटचा विषय। कधीही इथे एम्प्लॉयमेंटवर चर्चा झाली नाही। नवनीत राणा आणि रवी राणा या लोकांनी आश्रितांसारख्या मतदारसंघातल्या मतदारांना ट्रीटमेंट दिली की जणू आपण त्यांचे आश्रित आहोत, त्यांच्या तुकड्यावर आम्ही जणू काही जगतोय अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली। मात्र या लोकांच्या हातांना काम मिळावं यासाठी MIDCत वेगवेगळे प्लांट आणावे आणि त्यातनं रोजगार उभा करावा, हे काम कधीच नवनीत राणा आणि रवी राणाने केलं नाही। लॉ अँड ऑर्डरचे 3, 13, 9, 18 वाजून गेले। देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झाला। कधी काळी लोक एकमेकांना निर्जन रस्त्यात कुठेतरी मारामारी करत असतील, खून दरोडे पडत असतील, पण गेल्या 2.5 वर्षातली परिस्थिती अशी आहे की फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली माणसं, पोलीस स्टेशन मध्ये ठोकायला सुरू झाली माणसं। बाबा सिद्दकी सारख्या माणसाला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा गजबजलेल्या परिसरामध्ये गोळ्या घातल्या गेल्या। या बडनेरामध्ये 15 दिवसात 7 ते 8 खून पडले। ही गुन्हेगारी वाढली कुणामुळे? हे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं कुणामुळे? कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी एकच काम केलं। सत्ताधाऱ्याच्या आमदारांनी आपापल्या मर्जीतले PI पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि या PIने काय करायचं, जो कोणी प्रश्न विचारतो त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे। सहज अगदी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जरी प्रश्न विचारला, चळवळीतले कार्यकर्ते कधी मोर्चा आंदोलन घेऊन गेले की लगेच 353चा गुन्हा दाखल करून टाकायचा। कित्येक कार्यकर्त्यांना जायबंदी केलं, कित्येक कार्यकर्त्यांचं क्रिमिनल रेकॉर्ड तयार केलं, पण जे खरेच गरजू होते त्यांना कधीच न्याय दिला नाही। तुम्ही विचार करा, माय मावल्या हो, बदलापूरचं प्रकरण झालं, नवनीत राणाने तिचं तोंड उघडलं का? जेव्हा कधी महिला अन्याय अत्याचाराची घटना घडली, नवनीत राणाने तोंड उघडलं का? भीमा कोरेगावचं प्रकरण झालं, नवनीत राणाने तोंड उघडलं का? चकार शब्दानं ही बाई बोलत नाही, कारण यांना गोरगरिबांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही। त्यामुळे आपल्या प्रश्नांशी त्याला देणं घेणं आहे। आपले प्रश्न ज्याला कळतात असा उमेदवार, असा प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे, म्हणून ही निवडणूक जास्त गरजेची आहे। महागाईचे दर गगनाला भिडलेत आणि त्याच वेळेला इथे भ्रष्टाचाराने पोखरून काढलं। जी भाजपा एकेकाळी सांगत होती आम्ही याच्यावर आरोप करतोय, आम्ही त्याच्यावर आरोप करतोय, त्याच सगळ्या लोकांना घेऊन भाजपा पुन्हा आऊ माऊ चाऊ सगळे मिळून खाऊ असा कार्यक्रम राबवत आहे। या सगळ्या भ्रष्टाचारांना भाजपानेच आश्रय दिलेला आहे। भ्रष्टाचार मुक्त म्हणण्यापेक्षा भाजप हा भ्रष्टाचार युक्त पक्ष झाला आणि या पक्षाच्या सोबत असणाऱ्या राणा जेव्हा त्यांना असं कळलं की आता भाजपला दलित आणि मुस्लिमांची मतं मिळूच शकत नाही, त्यावेळेला आतून भाजप सोबत युती ठेवली आणि आतून भाजप सोबत युती मात्र बाहेर न दाखवताना आम्ही एका वेगळ्या पक्षाचे आहोत असं म्हणायचं का? कारण दलित आणि मुस्लिमांची मतं थेट भाजपला मिळू शकत नसतील तर आपण वेगळ्या पक्षाचे आहोत असं सांगत दलित आणि मुस्लिमांची मतं चकवा देऊन घेण्यासाठी म्हणून या पद्धतीचं इथं गलिच्छ राजकारण केलं गेलं। आमच्या पक्षात काही पदाधिकारी होते, धाने बिने काहीतरी नावाचे होते पदाधिकारी। हे धाने यांना बोलावून घेतलं होतं पक्षप्रमुखांनी, मी समोर होते, यांना बोलावून घेतलं होतं आणि यांना सांगितलं की काय करायचं। ते स्वतः उमेदवारीला इच्छुक होते। तेव्हा त्यांना विचारलं की कोण कोण उमेदवारीला इच्छुक आहे? काय म्हणाला तो माणूस? तो माणूस म्हणाला की सुनील खराटे इच्छुक आहे, अजून एक कोणत्या तरी महिला इच्छुक आहेत, पण त्या महिला निवडून येऊ शकत नाहीत आणि त्यांना माझा ठाम विरोध आहे। फार विशेष आहे बरं का, त्या निवडून येऊ शकत नाहीत आणि त्यांना माझा ठाम विरोध आहे। मी जाणीवपूर्वक नावं घेत नाही, कारण मला नावं घेऊन कुणाला मोठं सुद्धा करायची इच्छा नाही। धानेने विरोध केला, धाने म्हटलं बाई निवडून येत नाही। धानेने सांगितलं की रेस मध्ये राहतो तर फक्त सुनील खराटे राहतो आणि तो धाने नंतर इथं काड्या करतो, तो इथं सांगत नाही। अरे पण मी त्या प्रक्रियेतली आहे ना, तिथे मला माहिती आहे ना तिथे काय काय झालं आणि काय काय नाही ते, आणि इथे येऊन नाटकं करता आणि ती बाई नंतर अपक्ष फॉर्म भरते आणि अपक्ष फॉर्म भरलेल्या बाईला आर्थिक कुमक पुरवतात ते रवी राणा आणि नवनीत राणा। काय आमच्या कानात भिडे येतोय? कळत नाही काय आम्हाला? आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संत नाही आहोत, आम्ही फक्त शिस्तबद्ध आणि संयमी आहोत। पण राजे हो, हे नीट समजून घ्या, जाणीवपूर्वक मतांचं विभाजन करून पुन्हा एकदा रवी राणाला निवडून आणण्यासाठी भाजपाकडून हा सगळा पट रचला जातोय। ही सगळी खेळी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला हरवण्यासाठी,
तुमच्या माझ्यातला कष्टकरी सामान्य मध्यमवर्गीयातला आपल्या प्रश्नासाठी लढणारा 24/7 आपल्यामध्ये हजर असणाऱ्या आपल्या माणसाला हरवण्यासाठी म्हणून ही सगळी खेळी खेळली जाते. बळवंत भाऊंच्या संदर्भाने नवनीत राणा काहीतरी बोलली म्हणे. काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून? मी मागेही म्हटलं होतं, जेव्हा उद्धव साहेबांच्या बद्दल त्यांनी म्हटलं की दम नाही, तर बाई माणसाला दम नाही कसं सांगायचं? कसं सांगायचं बाई माणसाला? सज्जन माणूस, उद्धव साहेब पडले देव माणूस. तेव्हाही मी त्यांना सांगितलं होतं की सत्ता गेल्यानंतर सुद्धा भाजपचे 105 आमदार, आमच्याकडून गेलेले 40 गद्दार, आसाम, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा, केंद्रातलं ईडी, सीबीआय, इलेक्शन कमिशन आणि सोशल मीडियावर भाजपचे काम करणारे हजारो लावारिस बेवारस पेट्रोलर्स, या सगळ्यांना जो पुरून उरतो त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे. का नको आहे यांना उद्धव साहेबांचं नेतृत्व? कारण उद्धव साहेबांनी ठामपणे सांगितलं की शेडी जाणव्याचं हिंदुत्व माझं हिंदुत्व नाही, माझं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असेल. त्यांनी ठामपणे सांगितलं की तुमच्यासारखी जातीवादी भाषा करून घर लोकांची, गोरगरिबांची घरं पेटवणारा विचार माझा असू शकत नाही, त्यापेक्षा गोरगरिबांच्या चुली पेटवणारा विचार हा माझा विचार आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की डोळ्याला पाणी लावून नम नम म्हणणारं माझं हिंदुत्व नाही, तर गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारे हिंदुत्व म्हणजे माझे हिंदुत्व आहे. आणि त्यामुळे इथला मराठा, साली, माळी, कोळी, तेली, तांबोळी, आतार, बागवाड, सुतार, लोहार, कुंभार, गारोडी, बेरड, बेस्तर, बेलदार, रामोशी, आराधी, भराडी, गोंधळी, सिक्कलगार, पारधी, कैकाडी, घिसारी, जोशी, माकडवाले, पोपटवाले, अस्वलवाले, चित्रकथी, 18 पगड जातीचे लोक म्हणाले की हा आमचा नेता असू शकतो. महाराष्ट्र सगळा जातीवाद आणि धर्मवादाने पेटलेला असताना हे उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख असू शकतात, ज्यांनी कोरोनाच्या काळात आमची काळजी घेतली.